कशा आहात मित्रांनो, नमस्कार. तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जसं की आज मी सांगणार आहे तुम्हाला की सेकंड हँड गाडी जर घेत असाल तुम्ही मार्केटमध्ये, तर गाडी काय काय चेकअप करायचे हो, कसे चेकअप करायचे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. मी स्वतः माझ्या गाडीवरती एक व्हिडिओ काढलेला आहे आणि तशा प्रकारे तुम्ही गाडी चेक करू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यातमध्ये पण चांगली अशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे गाडी चेक करायची मित्रांनो. ही पूर्ण गाडीची बॉडी लाईन चेक करायची अगोदर ती सर्वात प्रथम टायर वगैरे गाडीचे बघून घ्यायचे मित्रांनो. कुठे काही डेंटिंग पेंटिंग वगैरे आहे का हे पण बघून घ्यायचं मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, टायर वगैरे गाडीचे बघून घ्यायचे. पाठीमागून बॅक साईडने गाडी पूर्ण प्रकारे गाडी बाहेरून अगोदर पूर्ण चेकअप करून घ्यायची मित्रांनो. कुठे काही ॲक्सिडेंटल वगैरे काही आहे का गाडी हे पूर्ण चेक करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता तुम्ही, टायर पूर्ण बघायचे, त्याच्यानंतर हेडलॅम्प वगैरे आतमध्ये बघू शकता. इंटेरियर गाडीचा बघून घ्यायचा, किती स्वच्छ व किती क्लीन आहे काय आहे त्याच्यावरून सुद्धा कळतं आपल्याला गाडीचं कसं झालेलं, रफटफ झालेलं आहे की कसा झालेला आहे. बघू शकता तुम्ही. इन्स्ट्रुमेंट सेल सुद्धा बघून घ्यायचं मित्रांनो, सगळं वर्किंग आहे का, काही ब्रेकडाऊन तर नाही ना त्याच्यामध्ये, हे पण बघून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, म्युझिक सिस्टम वगैरे गाडीमध्ये लावलेलं असतं मित्रांनो. गिअर वगैरे बघून घ्यायचे, एसीचे कंट्रोल वगैरे ते पण सर्व बघून घ्यायचं. ग्लव्ह बॉक्स बघून घ्यायचा, कुठे काही मोडतोड झालेलं आहे का, जेणेकरून तुमचा 1 रुपयाही व्यर्थ जायला नको. नंतर गाडी घेतल्यानंतर हे व्हायला नको. वरून बघून घ्यायचं, व्हॅनिटी मिरर वगैरे ते चेक करून घ्यायचे. ते पण कुठे काही फाटलेले काही आहे का चेक करायचं. अशा बारीक सारीक गोष्टी पण तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. बघायचं, गाडीला सेल्फ मारायचा की गाडी काय व्हायब्रेशन वगैरे होते का, काही जास्त आवाज मारते का चेक करायचं. गाडी स्टार्ट केलेली आपण आता. एसी चालू करायची, फुल स्पीडवरती एसी चालू करायची. एसी जे 5 मोड चालते का ते बघून घ्यायचे मित्रांनो. हे असलेल्या प्रकारे हे बघून घ्यायचं. आणि सर्वप्रथम म्हणजे एक सीट बेल्ट आहे जो पूर्ण बाहेर काढायचा आणि बघायचा पर्यंत त्याच्यावरती काही धूळ वगैरे काही लागलेला आहे का. जास्त धूळ वगैरे लागेल असेल, खराब झालेला असेल तर समजायचं की गाडीचा किंवा गाडी खूप रफटफ यूज झालेली आहे. आणि बॉडी लाईनवरती हे जे कवर आहे काढायचे, याच्यावरती जे स्पॉट मारलेले असतात वेल्डिंगचे शोरूम्स कंपनीचे ते असले पाहिजे मित्रांनो. हे 4 दरवाजे जे काढून बघायचे कवर आणि चेक करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गाडीमध्ये व्हील अलाइनमेंट वगैरे काही केलेलं असलं तर त्याचे स्टिकर वगैरे लावले राहते कधी केलेले काय. 33 नंबर गाडीचा बघून घ्यायचा असल्या प्रकारे. ब्रेक पायडल वगैरे सगळं चेक करून घ्यायचं मित्रांनो. आता बघायचं की इंजन नॉईसमध्ये काही फरक आहे का. काही मेन म्हणजे गाडीचं इंजनच राहतं. इंजन सर्वप्रथम चेक करायचं. हे बघू शकता तुम्ही. आता आपण गाडीचं इंजन स्टार्ट केलेलं आहे. बोनट खोलायचा गाडीचा आणि इंजन बघून घ्यायचं मित्रांनो. सर्वप्रथम म्हणजे बघा, गाडी चालू आहे सध्या आणि इंजन ऑइल चेकअप करायचं. ती काडी राहते ती वरती काढायची. सोडून बघायचं काही इंजन ऑइल वगैरे वरती येतं का. काही वरती येत असलं इंजन ऑइल वगैरे तर काहीतरी गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो. बघायचं लेवल वगैरे आहे का ऑइलची चेक करून घ्यायची. ऑइल सर्वप्रथम गाडीमध्ये आहे का नाही हे पण पूर्ण बघून घ्यायचं. त्याच्यानंतर ब्रेक ऑइल, कूलंट, वायपरचं पाणी, वायपरच्या पाण्याचं एवढं विशेष नाही पण कूलंट वगैरे, ब्रेक ऑइल हे पूर्ण आहे का नाही गाडीत बघायचं. बॅटरी वगैरे, बॅटरीची कंडिशन आहे कशी आहे अशा प्रकारे गाडी समोरून चेक करायची. नंतर बॉडी लाईन चेक करता वेळेस स्क्रॅचेस वगैरे काही आहेत ते पण बघून घ्यायचे मित्रांनो. सीटची वगैरे पण बघून घ्यायचं सगळं पूर्ण. कुशन वगैरे बरं आहे का काय हे पण बघून घ्यायचं. पाठीमागून डिक्की वगैरे बघायची, काही उंदीर वगैरे काही गेलेलं नाही गाडीमध्ये काय असं चेक करायचं. स्पेअर व्हील वगैरे आणि जी वेल्डिंग दिसते कंपनीची भरलेली वेल्डिंग दिसली पाहिजे मित्रांनो. ही जर दुसरी असली वेल्डिंग तर समजायचं गाडीचं ॲक्सिडेंटल झालेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही गाडी घेण्यापासून थोडंसं सावध व्हायचं. बघू शकता.